घोड्यामध्ये 17-18 शर्ती झाल्या, एकदा पण हारला नाही तो. त्या दिवशी बिना गुलालाचा घरी गेला, पण मथुरमध्ये पळाला, पण तसं आम्हाला गुलाल भेटल्यासारखंच वाटलं. आणि आज पण त्याने मुंबईमध्ये पहिला गुलाल घेतला. एक शर्यत हारले म्हणून कोणताही बैल हा संपत नाही मित्रांनो. त्याला नावं नका ठेवू, कारण मी बघितले तुमच्या भरपूर कमेंट्स मध्ये आलं की मुंबईमध्ये जाऊन एलियन बैलांनी आणि मालकांनी तोंड कालं केलं. काय बोलाल तुम्ही? म्हणजे तर बिनजोडची मला म्हणजे काय बोलतो, आपल्याला सवय नसल्यामुळे छाती थोडी धडधड पण वाढली होती. राहुल दादा मैत्री जपतात, हे मला त्यांच्यामुळे मी त्यांचा फॅन आहे. आणि मथुर शिस्तीचा बादशाह आहे, ही त्याची ओळख आहे. मथुर म्हणजे अजूनपर्यंत बघू शकता तुम्ही, मालकाचं नाव कधीच खाली पडत नाही. आज एलियनने सुद्धा तोच दरारा इथे दाखवला की मालकाला बोललो होतं, त्याचं उत्तर मला आज द्यायचं, म्हणजे तुमच्यासाठी आज तो पळाला. एलियन पण माझ्यासाठी पळाला आणि दादांसाठी त्याच मैदानावरती मथुर पण पळाला. मथुर सोबत पळाला एलियन, हे आमचं भाग्य आहे. आणि ऍक्च्युली त्याचं पण भाग्यच म्हणता येईल. मला बरोबर फोन आला की आम्ही टीव्हीवर बघत होतो, तर जेव्हा एलियनची मथुरची गाडी जिंकली तेव्हा माझ्या घरी सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. अरे, ते आनंदाचे अश्रू होते. नक्कीच. मित्रांनो, आपण आलेलो मथुरच्या फार्म हाऊसवरती. दादा नव्हते, बाहेर गेले, पण आपण एलियनची मुलाखत घेतली नव्हती आणि एलियनची मुलाखत घेत होती म्हणून आपण एलियनची छानपैकी मुलाखत घेतलेली आहे. आणि आता आलो आहे म्हणून एलियन आहे आणि मथुरच्या फार्म हाऊसवर आले तर मथुर फॅन बोलतील मथुरला का नाही दाखवलं, म्हणून आता आपण मथुरकडे जाऊया. मथुर पाहू शकता तिथेच बसलेले आहे, झाडाखाली जाऊन भेटूया त्याला. मित्रांनो, पाहू शकता मथुरच्या फार्म हाऊसवरती आलो आणि मथुरला आपण दाखवणार आहे असं होणार नाही. सो पाहू शकता मस्त आराम करतोय मथुर, आणि त्याला आराम करू द्या, कारण जवळ गेलं ना तो उठेल, तर त्याला उठवायचं नाही आपल्याला. बघा, उठण्याच्या तयारीत आहे. सो चला, मथुरला तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून दाखवलं. आता त्याला निवांत आराम करू द्या, जास्त वेळ नाही, जास्त दाखवत नाही, कारण मथुरला जितकं बघावं तितकं कमी आहे. सो मित्रांनो, चला आता आपण जी बाईट घेतलेली आहे दादांची, ती बाईटला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, आज आपण बघितले की ओले मैदानात मथुर आणि एलियन पळाला, आणि भरपूर दिवस झाले राहुल दादांना पण त्या मैदानात गुलाल घ्यायचा होता, आणि आज एलियन आणि मथुर एकत्र आला आणि विजयाचा गुलाल घेतला. एलियनचे मालक आपल्या समोर आहेत. आणि दादा, सर्वप्रथम आपलं नाव सांगा. माझं नाव समाधान कचरू आगळे, पण मला नाशिकमध्ये सोनू आगळे नावानेच ओळखतात. दादा, काय बोलाल, आज तुम्ही पहिल्यांदा जेव्हा आलो होतो किटकाली मैदानात, एक बिनजोडचा मैदान नौखा होता आपल्या एलियनसाठी. आज असं म्हटलं जाईल की त्यांनी येऊन इथं अभ्यास केला त्या मैदानाचा, आणि ठीक आहे, हार पत्करायला लागली, पण नंतर येऊन मोठा कमबॅक केला आज ओले मैदानात. काय म्हणाल? त्याने खिडकाळीच्या मैदानामध्ये तो अभ्यासासाठीच आला होता. तो तेव्हा त्यांनी अभ्यास केला आणि नंतर मग आज कमबॅक केला. काय म्हणाल, म्हणजे वाटलं होतं की आज म्हणजे ठरलेलंच होतं का नियोजनामध्ये आज मथुरच असणार आहे मुंबईमध्ये आल्यानंतर, का इथे आल्यानंतर तुम्हाला समजलं काय? नाही, तसं दादांचं माझं बोलणं झालं होतं की मथुर राहणार आहे, तर या मग आम्ही रात्री निघालो. यावेळीला काल पोचलो आणि मथुरमध्ये पळायचं म्हणल्यानंतर सर्व आनंदाने निघतात. बरोबर. दादा, काय म्हणाला, तुम्ही मागे बोलला होता की आपला एलियन घोडाबैलामध्ये पळाला आहे. हा, तर म्हणजे घोडाबैलामध्येच पळाला आहे का आपल्या असं दुसऱ्या नंदीसोबत पळाला नाही तिथे शर्यतीमध्ये? काय विषय? घोडाबैलामध्ये पळाला पब्लिकला पळत असल्यामुळे दुसरीकडे पळवायची काही चान्सच नाही. दादा, सांगा ना तुम्ही, कारण का बघा, राहुल दादांचे खूप मित्र परिवार आहेत आणि आम्ही बघतो ना नवीन बैलगाडा मालक येतात. आता कसं काय तुमचं त्यांचं रिलेशन कसं काय, म्हणजे कसं काय नातं जोडलं गेलं? पहिले तर दादाचा खूप मोठा फॅन होतो मी. हो, तर त्यानंतर माझ्या पोळ्याच्या सणाला माझी एक इच्छा होती, म्हणजे माझा लहान भाऊ आहे मनोहर आगळे, तर ती इच्छा होती का राहुल दादांना आज यावेळेस आपण पोळ्याला आणू. तर मग ठीक आहे, तर मग
आम्ही दादांकडे आलो. दादांच्या मागे खूप म्हणजे गर्दी होती दहीहंडीची. अच्छा. त्यांना खूप कार्यक्रम होते. हम्म. पण तरी तेव्हा आम्हाला भेटले आणि त्यांना भेटलो तर ते बोलले मुश्किल आहे. म्हणजे आमची इच्छा होती मथुरला पण आमच्या घरी न्यायचं. हम्म. पण मग साताऱ्याला मैदान असल्यामुळे मथुरला 500 किलोमीटर येऊन जाऊन नसतं शक्य झालं. मग दादा म्हणे मी येऊन जाईल. त्यातल्या त्यात ताईंचा वाढदिवस पण होता त्या दिवशी, 22 तारखेला. बरोबर. तर मग दादा म्हणे यार कसं शक्य. म्हटलं दादा काहीतरी करा, यावं लागेल तुम्हाला. पण दादा म्हणे ठीक आहे येऊन जातो म्हणे मी. मग दादा आले. त्यानंतर मग आमची चांगली बॉन्डिंग झाली. हा. बघा ना मित्रांनो, फॅन बेस म्हणजे दादांचे फॅन बेस खूप आहेत, पण फॅन बेसला मान देऊन त्यांच्याकडे गेले आणि काय म्हणाल, म्हणजे एवढं कोणी करतो का हो? नाही, दादाने एवढं तर कोणी नाही करत. हा, कोणी नाही करत. नक्कीच. आणि मग आता ते करता करता मैत्री जुलता बघा आज लाखो बैलगाडा मालक मागे आहेत. म्हणजे एक एक दादा सर्वांच्या इच्छा पूर्ण करतात. ज्यांना मथुरमध्ये पळायची इच्छा असते ते पळतात आणि दादा नक्कीच तो चान्स देतो. आणि आपल्या एलियनला ती संधी सुद्धा भेटली. ती संधी भेटली. या संधीमुळे मी तर खूप आनंदी आहे आणि आज शर्यत जिंकली त्यात अजून आनंदी झालो. पण मग त्या दिवशी खिडकाळीला मथुरच्या गळ्यामध्ये पळवलो एलियन पळाला. तर म्हणजे त्या रात्री झोपच नव्हती आली आम्हाला. खुशी होती. जरी पहिल्यांदी हार झाली पण तिथं फेऱ्या काढल्या त्यानंतर काही वाटलं नाही आम्हाला. हारलो असं वाटलंच नाही आम्हाला. मथुरच्या गळ्यात पडलो तीच खूप खुशी होती आम्हाला. म्हणजे बघा फेऱ्यामध्ये पळालो ती खुशी मोठी होती हारण्यापेक्षा. मग आज तर मथुरच्या पायऱ्या पळून शर्यतीचा विजयाचा गुलाल घेतला. मग आजच्या आनंदाला किती महत्व द्याल तुम्ही? आजच्या आनंदाला तर खूपच महत्व देणार. कारण की आजचा आनंद माझ्या जीवनात तर असं नाही का दुसरा कोणता आनंद होता. दादा एक शर्यत हारली म्हणजे काय पूर्ण शर्यत क्षेत्र संपलं का, असं आहे का? कारण का मी बघतो आतापर्यंत घोड्यामध्ये 17-18 शर्यती झाल्या, एकदा पण हारला नाही तो. त्या दिवशी बिना गुलालाचा घरी गेला, पण मथुरमध्ये पळाला, पण तसं आम्हाला गुलाल भेटल्यासारखंच वाटलं. आणि आज पण त्याने मुंबईमध्ये पहिला गुलाल घेतला. बरोबर, तेच म्हणतो एक शर्यत हारले म्हणून कोणताही बैल हा संपत नाही मित्रांनो. त्याला नावं नका ठेवू. कारण मी बघितले तुमच्या भरपूर कमेंट्स मध्ये आलं की मुंबईमध्ये जाऊन एलियन बैलांनी आणि मालकांनी तोंड काळं केलं. काय बोलाल तुम्ही? म्हणजे जेव्हा अशी प्रत्युत्तर, एकच शर्यत तर होती, अजून तर भरपूर मैदान येणार होते, तुम्ही नियोजन होणार होतं आणि लगेच त्यांनी येऊन मुंबईमध्ये ज्या ओवल्या मैदानात मथुरला गुलाल हवा होता, आज एलियन यांनी एकत्र येऊन गुलाल घेऊन दिला. काय बोलाल? त्या बोलणारे बोलून जातात, पण मग त्यांना मी उत्तर देण्यापेक्षा माझ्या नंदीने उत्तर दिलं, एलियनने उत्तर दिलं त्यांना की एलियन काय आहे, मालकाचं तोंड काळं ठेवायचं का गोरं ठेवायचं हे त्यांनी ठरवलं आज. नक्कीच नक्कीच नक्कीच. काय बोलाल आज तो बिनजोडला येऊन आता नाव करेल या पुढे सुद्धा, आणि आता तुमचं इथे येणं जाणं राहील. हो. काय बोलाल आजचा तुम्ही पळताना बघितलं की गाडी कशी पळाली? आजची गाडी पळताना मी तर जेव्हा गाडी सुटली तेव्हा मी स्क्रीन मध्ये बघितलं गाडी थोडी मागे पळत होती, म्हणजे थोडी हलली होती सुरुवातीला. तर बिनजोडची मला म्हणजे काय बोलतो आपल्याला सवय नसल्यामुळे छाती थोडी धडधड पण वाढली होती. बरोबर. पण नंतर जो आला स्वतःवरती जो स्पीड पकडला तो भरपूर पुढे होता आणि मथुर त्याच जोशामध्ये, म्हणजे आधी जसा मथुर पळायचा होता तसाच पळाला. मथुरचं कसं आहे आता माहितीये, मथुरला जर पळणारा जोडीदार साथ देत असेल ना तर मथुर त्याच लेवलने पळतो. आणि एलियन आज घोडाबैल मध्ये पळाला आणि आज मथुर सोबत पण बघा, नावं ठेवण्याआधी किंवा त्याला बोलण्याआधी एलियनच्या वयातली जी वासरं आहेत त्या वासरांना सुद्धा मथुर हलवून देत नाही. बरोबर, फक्त पळायचे, घेऊन जात होतो. बरोबर बरोबर. तुम्हाला मथुर मध्ये काय खासियत आवडते मथुरची? कारण तुम्ही बोलले ना ती मी फॅन होतो, मी राहुल दादाचा मथुरचा फॅन होतो, आणि असं नातं सांगितलं तुम्ही कसं काय राहुल दादा मैत्री जपतात हे मला त्यांच्यामुळे मी त्यांचा फॅन आहेत. आणि मथुर शिस्तीचा बादशाह आहे, ही त्याची ओळख आहे. नक्कीच. मथुर म्हणजे अजूनपर्यंत बघू शकता तुम्ही, मालकाचं नाव कधीच खाली पडत नाही. आज एलियनने सुद्धा तोच दरारा इथे दाखवला की मालकाला बोललो होतं त्याचं उत्तर मला आज द्यायचं, म्हणजे तुमच्यासाठी आज तो पळाला. एलियन पण माझ्यासाठी पळाला
आणि दादांसाठी त्याच मैदानावरती मथुर पण पळाला. नक्कीच. कसं काय मग आता बिनजोडला आल्या तर या पुढचं नियोजन काय असणार आहे तिथे? पण तुम्ही अशा 3 फेऱ्याच्या शर्यतीला कधी जात नाही? 3 फेऱ्याच्या अजून गेलो नाहीये, हम्म. पण मग आता करू नियोजन. आता म्हणजे थोडा आता तुम्ही घोडा बैल पळता पळता हे सुद्धा नियोजन करा, आणखीन त्याला उजेडात करणार आणा. आता. दादा करणार, बोलणार जेव्हा आपण जाऊया तिकडे. नक्कीच. आणि आम्हाला सुद्धा आवडेल, आता तुम्ही बोलले ना दादा नियोजन, आता बिनजोडला तर चांगलीच गाडी पळाली आणि आम्हाला पण आवडेल. माहिती नाही योग कधी येईल की नाही, 3 फेऱ्या सुद्धा मध्ये ही गाडी जर पळताना दिसली तरी आम्हाला सुद्धा आवडेल, प्रेक्षकांना सुद्धा आवडेल. कारण आज मला तरी वाटतं मथुरचे फॅन्स एलियन वरती खुश असतील. कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा मित्रांनो की आज मथुरला ज्या मैदानात गुलाल हवा होता तो आज एलियन सोबत असताना पळाला. काय वाटतं तुम्हाला काय वाटतं आज? एलियन सोबत मथुर सोबत पळाला एलियन, हे आमचं भाग्य आहे आणि ऍक्च्युली त्याचं पण भाग्यच म्हणता येईल. बरोबर दादा, कारण का मथुरच्या पैऱ्यामध्ये मी म्हंटल ना मग अशीच, कारण की मथुर पण छोट्या भावाला घेऊन पळाला. बरोबर. जसं राहुल दादांनी छोट्या भावाला घेऊन, आज तुम्ही दुपारी बघितलं असेल, छोट्या भावाला गाडीवरती बोलवलं का सुनो तुम्ही पण या. तसं दादांनी जसं मला वरती घेतलं तसं मथुरने पण एलियनला घेतलं. बरोबर. आणि दादांच्या मैत्रीबद्दल तर बोलावं तितकं कमी आहे, कारण का ज्याच्याशी मैत्री करतात एकदम दिल जान एकत्र करून करतात. आणि तसेच मुळगाच नाही मित्रांनो, राहुल दादांना तुम्ही दिलदार मनाचा माणूस म्हणता, कारण का माहिती आहे राहुल दादा काय. दादा आता मथुर आणि एलियन पळाला, पण आता मुंबईमध्ये पण असे भरपूर नंदी आहेत की तुम्हाला वाटतं की यावं आणि शर्ती खेळाव्या. मग कधी पुन्हा म्हणजे आता येतच राहणार का तुम्ही? आम्हाला बघायचं एलियनला या मैदानात. येईल ना. जेव्हा नियोजन करणार तेव्हा एखादा एक दावणीला मी असणार. अरे वा. आणि दादा काय आज घरचा आनंद कसा असेल? कारण का घरी मागे थोडासा घरची म्हणजे आज मला घरून फोन आला हा की आम्ही टीव्हीवर बघत होतो, हा तर जेव्हा एलियनची मथुरची गाडी जिंकली तेव्हा माझ्या घरी सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. अरे आणि ते आनंदाचे अश्रू होते. नक्कीच. आणि त्याच्यात माझा छोटा भाऊ आहे मनोहर आगळे. ऍक्च्युली मला सोनू बोलतात, त्याला मोनू बोलतात. हा सोनू म्हणूनच ओळखता मला. अरे तर वा. हे बैलाला घडवण्याचे सर्व कष्ट त्याचे. हा मोनूचे. हो. ऍक्च्युली त्याचा पण बिझनेस आहे, हा. माझा पण बिझनेस आहे. पण मग त्याला एक आवड आहे, तो पैलवान होता. लग्न झाल्यानंतर कुस्त्या सोडून दिल्या. त्यानंतर मग त्याला एक आवड आहे ही जनावरांची सेवा करायची. गायींची सेवा करतो, बैलाची पण सेवा करतो. तो त्याला खायला टायमिंग देणार. आता घराजवळच ऑफिस आहे माझं, तर तो ऑफिसवरच असतो. ऑफिशियल वर्क तो बघतो, तर तो पाणी पण बघणार. एलियन जवळ माझ्यापेक्षा जास्त तो राहतो. तर हे आजच्या गुलालाचं श्रेय लहान भावाला भेटणार. नक्कीच. दादा एलियन सारखा अजून कोणत्या दावणीला आहेत का तुमचा फक्त एलियन? आता एक मल्हार होता, तो आताच दिला मी. कारण की इतके बैल सांभाळणं नाही शक्य. तर मग माझे मित्र होते नयन साबळे, तर ते म्हणे मला लागतोय, आमच्या जवळचं मैदान आहे, काही करा. पहिले तर बोलत एलियन द्या, पण म्हणले एलियन तर मी नाही देऊ शकत. तर तुम्हाला गुलालच पाहिजे असेल तर मग मल्हार घेऊन जा. मग त्यांना मल्हार दिला, पण त्यांनी पण त्यांचं नाव चांगलं ठेवलं. आता परवा एक मैदान झालं, कुठलं झालं, तर तिथे पण तो फायनलला राहिला मल्हार पण. एलियनची आतापर्यंतची कारकिर्दी आणि त्याची खासियत काय तुम्हाला आवडते? त्याची खासियत अशी आहे, सुट्टी झाल्यानंतर शेपटीवरती करतो. आम्ही खालून जरी बघितलं ना की त्यांनी शेपटीवरती केली तर पोरं नाचत जातात. आणि काय आज खासियत त्याला शिस्त चांगली आहे आणि पब्लिक एकदम ठाम पब्लिकचा आहे. जर तुम्ही एक इथून गाडी सोडली तर तिकडे 1 इंच इकडे तिकडे होणार नाही, अशीच गाडी वरती निघते झेंड्यावरती पण. नक्कीच. आणि काय म्हणाल की किती म्हणजे ते कसं काय घोडाबैलामध्ये पळाल्यानंतर काय स्वरूप काय असो, बक्षिसांचं कसं असतो काही मला आयडिया नाही त्याबद्दल. कसं असतं ते? घोडाबैल मध्ये एक घोडा आणि एक बैल पळतो, बरोबर? फक्त तेच पळतात का? हो तेच. बाकी कोणी असं नसतं. आमचे ते कसं बिन
नाही असं ना, इकडे एक घोडा आहे बैल, इकडे एक घोडा बैल, अच्छा दोन्ही साईडला दोन्ही बरोबर. साईडला हम्म, दोघांची रेस असते. हम्म. मग जसे बिनजोड असेल तसंच घोडा बैल. अच्छा म्हणजे आणि जसा आता इथे कसं A1 जोडी असतात तशी तिथं कोणता घोडा याला म्हणजे सोबत जास्त गुलाल घेतलेले? पवन सोबत, छोटा पवन. छोटा पवन त्याच्यासोबत. वाडग्या ग्रुप, हा. पंकज शेट राजपूत यांचा. अरे वा. चला मित्रांनो आणि जशी मथुरची आणि त्याची गाडी पळाली हा. तशीच पवनची आणि इलिनची पळते. अरे वा. मग आता इथे गेल्यानंतर कसं तिथे मैदान नाशिक जिल्ह्यामध्ये पवनची आणि इलिनची A1 जोडी आहे. अच्छा. नक्कीच नक्कीच. फोटो असेल तर एकदा मला पाठवा, शेअर करा, म्हणजे मी थंबनेलला ठेवतो. आणि बघायचंय तो पवन कोण आहे. पवन आणि एलेनचा फोटो असेलच ना हो, तुमच्या? आहेत. नक्कीच. दाखवतो. आणि तिथे कसं काय मैदान आणि कसं बनलं? पवनची पण त्याची एक ओळख आहे वेगळीच, हम्म. मोठा राखीस म्हणून. अच्छा. मोठा राखीस म्हणून त्याला ओळखतात. तिथे कसं असतं, म्हणजे काय बक्षीस स्वरूप काय असतो, कसं असतो? गावच्या यात्रा असतात, यात्रेमध्ये देणग्या असतात, तर मग जातात. अच्छा. जिथे जिथे यात्रा आहे तिथे तिथे आमंत्रण म्हणजे यात्रेनिमित्तच ते हो, शर्यती होतात. यात्रेनिमित्त शर्यती होतात. आणि पावसाळ्यामध्ये यात्रा संपतात तर डिपॉझिट. अच्छा अच्छा. सो चला मित्रांनो, बरं वाटलं दादांशी बोलून, काही गप्पा मारल्या आपण. राहुल दादांचं जसं नातं जमलं आणि एलियन घोडाबैल मध्ये पळालेला होता त्याचा एक आढावा घेतला कशा पद्धतीचा. आणि त्यांनी आज जे बोलणारे होते त्यांना सुद्धा उत्तर दिलेलं आहे, त्यांच्या नंदिनी स्वतः उत्तर दिलेले. आणि दादा तुम्ही एवढा उशीर येऊन सुद्धा आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे आभारी आहोत. खूप धन्यवाद.